अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी अजितदादांची वेळ दुपारनंतर राखी होती आणि ते गाडीनेच बारामतीला जाणं अपेक्षित होतं. दादांचे वाहन चालक मनवे मामांनी सांगितलं की दादांना गाडीनेच प्रवास पसंत होता, पण एक फाईल उशीर आली आणि दादांनी विमानाने जायचा निर्णय घेतला. पण लोकांच्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं समोर आलेली नाहीत. अजितदादा हे विमानतळावरून निघाले हे खरं असलं तरी ते ज्या बोर्डिंग गेटवरून गेले तिथलं आणि विमानात बसेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज अजून समोर का आलेलं नाही? अजितदादा त्यांचं शासकीय निवासस्थान देवगिरीहून विमानतळापर्यंत कोणत्या गाडीतून आले आणि त्यांच्यासोबत नेमकं कोण होतं? अजितदादांना झेड सिक्युरिटी होती, जी मुख्यमंत्र्यांनंतरची सर्वात मोठी सुरक्षा मानली जाते, ज्यात PSO, बॉडीगार्ड आणि सपोर्ट स्टाफ असा मोठा ताफा असतो. पण अजितदादांनी टेक ऑफ केलं त्या दिवशी विदीप जाधव हे एकटेच सुरक्षा रक्षक त्यांच्यासोबत होते. मग बाकीचे सुरक्षा रक्षक का नव्हते? विमानात 6 जण असल्याचं आधी DGCAने सांगितलं होतं. मग 5च जणांचे मृतदेह का सापडले? असे एक ना अनेक प्रश्न लोकांसमोर उपस्थित झालेत. सामान्य लोकच काय, पण अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात हेच प्रश्न आहेत. त्यात एका पायलटच्या पत्नीने माझे पती जिवंत आहेत ही केलेली पोस्ट, ऐनवेळी वैमानिक बदलण्याचा निर्णय आणि वैमानिक बदलण्यासाठी असलेले DGCAचे नियम, या सगळ्या गोष्टींविषयी आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. अजितदादांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे वैमानिक म्हणून सुरुवातीला साहिल मदान यांचाच फोटो सगळीकडे व्हायरल झाला. याचं कारण हे होतं की नियोजित वेळापत्रकानुसार साहिल मदान हे अजितदादांचे वैमानिक असणार होते, पण त्यांना ऐनवेळी यायला उशीर झाल्यामुळे कॅप्टन सुमित कपूर यांना ही जबाबदारी दिल्याचं एक स्पष्टीकरण समोर आलं. पण DGCAचा नियम पाहिला तर व्यावसायिक म्हणजे प्रवासी विमानांसाठी वैमानिक विमानतळावर टेक ऑफच्या आधी किमान 60 ते 90 मिनिटे म्हणजे 1 ते 1.5 तास उपस्थित असणं आवश्यक आहे. चार्टर किंवा बिझनेस फ्लाईटसाठी वैमानिकाने 45 ते 60 मिनिटे विमानतळावर आधीच उपस्थित राहावं आणि VIP फ्लाईटसाठी त्याहीपेक्षा लवकर विमानतळावर येणं अनिवार्य आहे. DGCAच्या नियमानुसार वैमानिकाला उशीर झाला म्हणून अचानक ऐनवेळी दुसऱ्याला बसवून विमान उडवलं असे जुगाड करता येत नाहीत आणि त्यासाठी पेपर वर्कही बरंच केलं जातं. एरवी खाजगी विमानांसाठी जे पेपर वर्क असतं ते प्रवासी विमानांपेक्षाही जास्त असतं. वैमानिकाला साधारण 1 तास आधीच येऊन इंजिन चालू करण्याआधीच प्री फ्लाईट चेक करावे लागतात. टेक्निकल लॉगवर सही करावी लागते. वॉक अराउंड इन्स्पेक्शन अनिवार्य आहे आणि यातली एक गोष्ट जरी स्किप केली तरीही संबंधित कंपनीचा परवाना रद्द होतो आणि वैमानिक त्यासाठी जबाबदार धरला जातो. वैमानिकाला खरंच एखाद्या अडचणीमुळे यायला उशीर होत असेल तर विमानाला काही काळासाठी विलंब होतोय हे प्रवाशांना आधीच कळवलं जातं आणि ETD म्हणजेच इस्टिमेटेड टाइम ऑफ डिपार्चर 1 तास आधीच कळवला जातो. अजितदादांचे मूळ वैमानिक येत नसल्याचा मेसेज आधीच त्यांना पोहोचवल्याची नोंद अजून तरी समोर आलेली नाही. वैमानिकाला अगदी येणं शक्यच होत नसेल तर तसं आधीच कळवलं जातं आणि स्टँड बाय पायलटला पेपर वर्क करून उड्डाणाची परवानगी दिली जाते. साहिल मदान हे वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे येऊ शकले नाहीत ही जी थिअरी दिली जाते ती अगदीच न पटण्यासारखी असल्याचं हवाई वाहतूक क्षेत्रातले जाणकार सांगतात. कारण वैमानिकाला 1 तास आधीच येऊन विमानाचं प्री फ्लाईट चेकअप करावं लागतं. हा नियम या व्हिडिओत मी आधीच सांगितलाय. पण VSR एव्हिएशन कंपनीच्या लॉगबुकमध्ये आधी साहिल मदान यांचं नाव होतं आणि नंतर कॅप्टन सुमित कपूर यांचं नाव समोर आलं. कंपनीने वैमानिक बदलताना सगळ्या नियमांचं पालन केलं होतं किंवा नाही हे आता तपासातून समोर येईल आणि यात जी तफावत आढळते ती सुद्धा समोर येणं अपेक्षित आहे. दुसरी सगळ्यांना समजणारी गोष्ट म्हणजे एवढ्या सकाळी कोणती वाहतूक कोंडी होती ज्यामुळे वैमानिकाला 1 तास आधी येण्याचा नियम असतानाही येता आलं नाही. साहिल मदान यांचा फोटो सगळीकडे मृत वैमानिक म्हणून व्हायरल झाल्यानंतर अखेर त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सांगितलं की माझ्या पतीने त्या दिवशी उड्डाण केलं नव्हतं तर पर्यायी वैमानिकाने उड्डाण केलं होतं आणि माझे पती सुखरूप आहेत. हे झालं वैमानिकाविषयी. पण अजूनही काही प्रश्न लोकांच्या मनात आहेत ते अजितदादांच्या निवासस्थानापासून ते मुंबईत विमानतळापर्यंत प्रवासाचे. अजितदादांच्या वैमानिकाने सकाळी 8:10 टेक ऑफ केलं आणि 8:18 बारामती ATCला संपर्क साधल्याची नोंद आहे. पण त्याआधीचं अजून काहीही समोर आलेलं नाही. देवगिरी निवासस्थान ते मुंबई विमानतळ हा प्रवास सकाळच्या वेळी VIP मोमेंटसाठी साधारण अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेचा आहे. अजितदादांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि त्यांचे वाहन चालक गाडी घेऊन आधीच रात्री बारामतीला रस्ते मार्गाने गेले होते. त्यामुळे अजितदादांनी विमानतळावर जाण्यासाठी शासकीय गाडी वापरली असणं अपेक्षित आहे. दादांना एस्कॉर्ट करण्यासाठी असलेलं पथक किंवा विमानतळावर कुणी सोडलं त्या गाडीची नोंद यापैकी अजून काहीही समोर आलेलं नाही. एका रिपोर्टनुसार अजितदादांचे सहकारी त्यांची बारामती विमानतळावर वाट पाहत होते तर मुंबई विमानतळावर त्यांना सोडून स्टाफ माघारी गेला होता.
VSR संचलित बॉम्बार्डियर लेअरजेट 45 XR हे विमान 7 ते 8 जणांची प्रवासी क्षमता असलेलं विमान आहे आणि त्यामुळे बारामतीला जाण्यासाठी मर्यादितच प्रवासी असणार होते. आता अजून एक शंका उपस्थित केली जाते ती म्हणजे दादांच्या विमानात 6 जण होते तर मग 6वा मृतदेह सापडला का नाही. याविषयी माहिती अशी सांगितली जाते की बारामतीत विमान अपघात झाला त्याच्या सगळ्यात आधी ज्या बातम्या समोर आल्या त्यानुसार विमानात 6 जण असल्याची माहिती देण्यात आली होती. नंतर विमान अपघातात सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमीही काही माध्यमांनी DGCAच्या हवाल्याने दाखवली. मात्र लॉगबुकमधील माहितीनुसार नंतर विमानात अजितदादा, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि 2 वैमानिक असे एकूण 5 जण असल्याची अधिकृत नोंद AIB आणि DGCAने केली. अजितदादांच्या अपघातानंतर ज्या काही शंका उपस्थित केल्या जातात त्यांचं गूढ ब्लॅक बॉक्समधून उलगडणं तर अपेक्षित आहे. मात्र त्याआधी मुंबई विमानतळावर दादांचा ताफा आला तेव्हाचं CCTV फुटेज अजूनही समोर का आलेलं नाही याचं गूढ मात्र कायम आहे. याशिवाय वैमानिक बदलताना खरंच DGCAच्या नियमांचं पालन झालं होतं का, विमानाची प्री फ्लाईट चेकिंग खरंच केली होती का, या सगळ्या गोष्टीसुद्धा तपासात आता समोर येणं गरजेचं आहे.